यावेळेस सरकारची निवडणूक सत्ता आणि इतकी निवडणूक मला वाटते 24 तारखेला त्यामुळे तिकडे पहिल्या शिक्का हरायचा आणि इथे शिक्का हरायला काही तिथून चालायची पहिली काही तिथून चालायचं आपण ऐकलं शरद पवार काय म्हणाले। आता आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे आपल्यासोबत आहेत। नीलम गोऱ्हे, काय वाटतं आपल्याला? आत्ताच आपण शरद पवारांची प्रतिक्रिया ऐकली, काय नेमका अर्थ काढायचा असेल शरद पवारांच्या वक्तव्यावरनं, काय वाटतं? मला असं वाटतं की त्याच्या म्हणजे एवढा मोठा नेता अशा पद्धतीने 2 वेळेला एकाच मतदाराला मतदान करायला सांगेल असा विश्वास बसत नाही। पण तुमच्या वाहिनीवरचा बाईट मी पाहिला, शब्दशः जर का पाहिलं तर त्यांनी असं म्हटलंय, असा अर्थ होतो की त्याच मतदारांनी 2 वेळेला मतदान करावं। परंतु मला असं वाटतं की बेसावतपणाने एक ते त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। अशा प्रकारनी आता शाही पुसली जात नाही हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि दुसरं असं की मतदार हे करू शकतात, प्रचार करू शकतात दोन्हीकडे जाऊन कुणी, परंतु एका ठिकाणीच मतदान करता येतं याची सगळ्यांना परत एकदा आठवण करून देण्यासाठी हे वक्तव्य खूप मला असं वाटतं की विरोधाभास वाटतो। त्यांच्या एकूण आतापर्यंतच्या भाषणांमध्ये ते सावधपणे बोलत असतात, पण एक थोडंसं ज्याला आपण म्हणू की एक बोलता बोलता थोडीशी गाडी रुळावरून घसरल्यासारखी वाटते आहे। आणि परत बोलताना त्यांनी हास्य केलेलं आहे, त्याचा अर्थ त्यांनी उपहासात्मक बोलले तसा आपण अर्थ धरू शकतो। म्हणजे नेमकं शरद पवारांसारख्या एका दिग्गज आणि जबाबदार ज्येष्ठ नेत्यांकडनं अशा पद्धतीचं वक्तव्य होणं कितपत आपल्याला पटतंय किंवा योग्य वाटतंय? त्यांच्या दृष्टीने त्यांनी तो विनोद केलाय असं मला वाटतं। नक्कीच नीलमताई, जय महाराष्ट्रकडे आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार। आपण पाहतोय शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली, एक प्रकारे वक्तव्य त्यांनी हे केलेलं आहे। नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये माथाडी कामगारांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या महामेळाव्याला अजित पवार आणि शरद पवार दोघेही उपस्थित होते। पुन्हा एकदा आपण पाहूया शरद पवार नेमकं काय म्हणाले ते। यावेळेस सरकारची निवडणूक सत्ता आणि इतकी निवडणूक मला वाटते 24 तारखेला त्यामुळे तिकडे पहिल्या शिक्का हरायचा आणि इथे शिक्का हरायला काही तिथून चालायची पहिली काही तिथून चालायचं। पुन्हा एकदा आपण पाहिलं शरद पवार नेमकं काय म्हणाले होते ते। आपले प्रतिनिधी जयेश वाणी देखील आपल्यासोबत आहेत फोन लाईन वरून। जयेश, शरद पवारांचं वक्तव्य आपण ऐकलेलं आहे, काय नेमका अर्थ काढायचा शरद पवारांच्या वक्तव्याचा, काय वाटतं आपल्याला? बघा, ही शैली जरी शरद पवारांची विरोधी वाटत असली तरी यातलं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे। लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती असताना, आचारसंहिता लागू झाली असताना समोर उपस्थित असणाऱ्या मतदारांना अशा पद्धतीनं 2दा मतदान करण्यासाठी सांगणारं किंवा तशा पद्धतीचं सूचित करणारं वक्तव्य हे शरद पवारांसाठी भविष्यात अडचणीचं ठरू शकतं याविषयी अजिबातच शंका नाहीये। कारण ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य दिलेलं आहे, एक प्रकारे एक बेकायदेशीर कृत्य करायला पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट 1951 जो आहे त्यानुसार अशा पद्धतीने दुहेरी मतदान करणं हा कायदेशीर अपराध आहे, गुन्हा आहे। आणि असं गुन्हा करण्यासाठी कुणाला तरी प्रोवोक करणं, त्याला भरीस घालणं हा सुद्धा एक गुन्हा असू शकतो। त्यामुळे शरद पवारांसमोरच्या अडचणी नक्कीच वाढू शकतात। नक्कीच जयेश, आपण शरद पवारांना याआधी खूप सावधपणे अशा जाहीर सभांमध्ये किंवा मोठमोठ्या मेळाव्यांमध्ये भाषण करताना ऐकलेलं आहे। काय वाटतं आपल्याला, उपहासात्मक हे वक्तव्य शरद पवारांचं म्हणणं उपयुक्त ठरेल का? बघा, उपहासात्मक वक्तव्य असतं तर कदाचित त्याची शब्दांची मांडणी वेगळी असती। हे उपहासात्मक वक्तव्य होतं का तर तसं सध्या तरी प्रथमदर्शनी बघताना किंवा ऐकताना जाणवत नाही अजिंक्य। एक नक्की आहे मात्र की थोडीशी विनोदी शैली, त्यांच्या चेहऱ्यावरचे जे मिस्किल भाव होते त्यावरनं ते मिस्कल टिप्पणी करताय हे मात्र जाणवत होतं। मात्र असं करत असताना त्याचा नेमका मतदारांवरती प्रभाव काय पडेल, मतदारांना आपण नेमकं काय म्हणतो, म्हणजे अनेकदा आपण बघ अजिंक्य ज्या पद्धतीने कुणाची तरी थट्टा करत असताना तू खूप शहाणा आहे असं मला माहिती आहे असं म्हणत असताना कदाचित तो वेडा आहे असं आपल्याला सांगायचं असतं। मात्र अशी टिप्पणी करत असताना देखील आपले जे चेहऱ्यावरचे भाव असतात ते त्याची खिल्ली उडवणारे भाव असतात, तसे भाव चेहऱ्यावरती शरद पवारांचे दिसत नव्हते। मिस्किल भाव नक्की दिसत होते। मात्र त्यातून मतदारांनी जर अर्थ काढला की 2दा मतदान करा तर हा अर्थ काढणं शरद पवारांसाठी अडचणीचं नक्कीच ठरू शकतं। नक्कीच जयेश, आपण असेच राहा आमच्या सोबत। दरम्यान शरद पवार नेमकं काय म्हणाले होते हे आपण पुन्हा एकदा जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना ऐकवणार आहोत। पुन्हा एकदा ऐकूया शरद पवार नेमकं काय म्हणाले। यावेळेस सरकारची निवडणूक आणि इतकी निवडणूक मला वाटते 24 तारखेला त्यामुळे तिकडे पहिल्या शिक्का हरायचा आणि इथे शिक्का हरायला
काही पुसून टाकायची, पहिली काही पुसून टाकायचं आणि तो बघायला लागला. शरद पवारांचं वक्तव्य आपण पुन्हा एकदा ऐकलेलं आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून नेमकं त्यांचं हे वक्तव्य उपहासात्मक आहे का ते गंभीरतेनं घ्यावं असा प्रश्न पडतोय. मात्र नक्कीच शरद पवारांसारखा एक ज्येष्ठ असा नेता अशा पद्धतीचं वक्तव्य करतो हे बुचकाळ्यात पाडणारं आहे. शाई पुसून परत मतदान करा असं म्हणणं कितपत योग्य ठरेल हे आता येणारा काळ ठरवेल. परंतु आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड आहेत फोन लाईनवरून. जितेंद्र आव्हाड, काय वाटतं आपल्याला, शरद पवारांचं हे जे वक्तव्य आहे हे उपहासात्मक होतं किंवा त्याचा काय अर्थ काढावा, काय वाटतं आपल्याला? प्रत्येक भाषण सिरियसली घ्यायचं नसतं, उपासात्मक सार्कॅस्टिकल कधी कधी बोलत असतात. त्यांना असं सूचित करायचं होतं की असलं काही करू नका तुम्ही. जिथे साताऱ्याला आपले नातेवाईक आहेत त्यांना मतदान करायला लावा आणि तिथं साताऱ्याने येऊन तुम्ही इथले मतदार आहात ते इथे मतदान करा, असं त्यांना सुचवायचं. परंतु जितेंद्र आव्हाड, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता आचारसंहिता लागू झालेली आहे. कुठेतरी आपल्याला असं वाटत नाही का की कदाचित अशा प्रकारची वक्तव्य अडचणीत आणणारी ठरू शकतात? अजिबात नाही हो. शेवटी सार्कॅस्टिकली माणूस बोलतो, मस्करी करतो, प्रत्येक भाषणामधनं थोडंसं हास्य विनोद करत असतात. त्याच्यामध्ये त्यांना सुचवायचं एवढं होतं की नातेवाईकांना तिथे मतदान करायला लावा, तुम्ही जा तिथे मतदान करून घ्या आणि इथे येऊन तुमचं मतदान करा. नक्कीच नक्कीच. जितेंद्रजी, जय महाराष्ट्रकडे आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आपले आभार. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आपल्यासोबत होते फोन लाईनवरून. त्यांनी असं म्हटलेलं आहे की उपहासात्मक हे वक्तव्य होतं, मजेशीर वक्तव्य होतं, ते तसंच घेतलं पाहिजे, ते गंभीरतेनं घेण्याची गरज नाही. कुठेतरी आपण पाहतोय शरद पवारांना नक्की काय म्हणायचं आहे, हा अर्थ त्यांच्या बोलण्याचा अन्वयार्थ कशा पद्धतीनं घ्यावा हे कशा पद्धतीनं ठरवावं हे प्रत्येकावर आहे. मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, त्याही लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं हे वक्तव्य त्यांना अडचणीत आणणारं ठरू शकतं का हे येणारा काळ ठरवेल. पण आत्ताच ज्यांनी टीव्ही लावलाय त्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा शरद पवारांचं हे वक्तव्य आपण ऐकूया. यावेळेला सातारची निवडणूक आणि इथली निवडणूक मला वाटते 24 तारखेला. त्यामुळे तिकडे पहिल्यावर शिक्का हरायचा आणि इथे शिक्का हरायचा. काही पुसून टाकायची, पहिली काही पुसून टाकायचं आणि तो बघायला लागला. तर येणाऱ्या काळात शरद पवारांच्या या वक्तव्याचे